माऊ बा कधी येणार? येतील. पोलीस काका बोलवायला गेलेत ना. लाडू बा आम्ही तुला पराय घेऊन आलोय. तू खाल्लास का? खाल्ला की तू खा. घे घे. कसा आहेस तू लाडू? मी एकदम मस्त. तू सांग. मी पण एकदम मस्त. तुझं सांग, कशी चालल्या कुस्ती? एकदम मस्त. बा मला गदा बी मिळाली. माऊ आपण गदा आणायला विसरलो का ग? पुढच्या वेळी येऊ ना तेव्हा आणूया. बा माऊ आणि राहणार एकदम बारात. तू बे लवकर. आपण लय मज्जा करू. येतो लवकर. बा मी मोठा पैलवान बनणार बघ. राणादान भाऊ पाठीशी असल्यावर बनणार की. तुमचे लय उपकार आहेत बघा. माझ्या जीवाचा घोर मिटवला असा तुम्ही. तुमचे हे उपकार कसं फेडव तेच कळत नाही. हो नाही, उपकार कसलं? लाडू आमच्या घरात आला ना, आमच्या घरात उत्साह आला. खरं तर तुमचेच आमच्यावर खूप उपकार आहेत. बा राणादा इंटरनॅशनल कुस्ती खेळालाय. खेळ खेळ. राणाने डोकं फिरवलंय माझं. अरे मैडम, दिवाली का दिन है, इतना गुस्सा मत होइए. गेला कुठे पण तो? आपण सरळ पोलिसात कंप्लेंट करायची का? पुलिस कंप्लेंट? मैडम जी, राणा कोई छोटा बच्चा है जो गुम हो जाएगा? ना उसे कोई डरा धमका सकता है. मुझे लगता है वो घर गया है. ना राणा फोन उठा रहा है, ना भाभी जी फोन उठा रही है. इसका मतलब वो पक्का भाग के घर गया है. हेलो. कुछ पता चला राणा का? तर राणा फोनच उचलत नाहीये. अरे घर गया होगा, जाने दो. आज दिवाली है ना. हाँ लेकिन कम से कम फोन तो उठाना चाहिए ना. अरे ठीक है, नहीं उठा रहा है तो हम क्या कर सकते हैं. देखो, आज आणि उद्या त्याला काही बोलू नका. तुम्ही पण घरी जा. अरे हमेशा मैच 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 ये ठीक नहीं है. बिल्कुल सही फरमाया सर आपने. मैं भी यही कह रहा था. हमें भी घर जाना चाहिए. तुम्ही जा, तुम्हाला जायचं तर. माझ्या घरी तसंही कोणी नसतं. आणि आता मला राणाच्या खेळाकडे लक्ष द्यायचंय आणि त्याला कुस्ती लीग जिंकून द्यायची. उसके लिए राणा मैच से पहले यहाँ चाहिए. उसके घर वालों को फोन करते रहना. दिवाली खत्म होते ही राणा मुझे यहाँ चाहिए. येस सर. और कुछ दिक्कत आती है तो मुझे बताना. ठीक है, चल बाय. तो मैडम मैं ब्रेक ले लूं? ले लीजिए. पण दिवाळी संपल्या संपल्या तुम्ही मला इथे पाहिजे. तुम्ही आणि तो राणाही. जी शुक्रिया. राणादा थांबव गाडी. थांबव. अरे काय झालं? माऊ बाल आपल्या संग काय येऊ दिलं नाही. लाडू, अरे त्यांची काम अजून संपली नाहीत.
काम संपली की येतील ते. होय बापा आजी माझी कुस्ती बघायला. ते येतील, तू नाराज होऊ नको. नाही ते नव लाडू, तू तारा संगड कुस्ती कशी काय खेळला? ती नाही, पाहून मला खेळायला लावली. तू केला असताच का पण कुस्ती? नाही रे बाबा, सच्चा पलंग कधी पोरी संगड कुस्ती खेळत नाही. भाऊ बघ, तू का खेळायला लावली मला कुस्ती? उगाच काहीतरी सांगू नका त्याला. अहो खरं तेच सांगालोय, पोरी संगड कुस्ती खेळायची नसती. मग अरे होय की, पण तारा पहिलो नाही ना व. हा मग चालतंय, मग काय हरकत नाही लाडू. अरे सच्चा पलंग कुस्ती खेळायला कधी नाही म्हणत नाही. म्हणून तर केलो कुस्ती. बेस्टच होय, पण मला तुमची कुस्ती बघायची. लाडू आता मी परत आलोय का नाही, मग आता आपण तुझी आणि लाडीची कुस्ती लावू. लाडी नाही तारा. अरे लाडू, जसा तू लाडू पैलवान तशी ती लाडी पैलवान. आणि काका वो काकाडी पैलवान. घरला गेला त्याला बोल काय. हा तुम्ही दिवाळीत परत आलात हे खूप चांगलं केलं. तुमच्यामुळे लाडू आणि फक्त लाडूच नाही, सगळे घरातले खूप खुश आहेत. आणि तुम्ही? मी फारच खुश आहे. मला आपलं घर आणि आपली प्रेमाची माणसं लई महत्वाची आहेत बघा. मी राहणारा. अरे तू बी घरातल्यांच्यात आलास की. आणि मी समजत महत्वाचं. चला घरी. बरं जाऊया आता घरी. हा चला 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 चला. साखर टाकत जावा की गच्च्यात, किती कंजूसी करा. मम्मी साखर जरा कमीच खात जाता. उगं दुखणी मागं लागली की नाही की मग कळल बघ तुला. दुखण्याचं भ्या नाही मला. आयुष्य आहे तवर खात पीत जावं माणसानं. खूप खोकला झाला काय? हा काय काय? लक्ष्मी पूजनाची कशी तयारी करायला म्हातारी बघ की. अगं लक्ष्मी पूजन आहे तर करणारच की. अगं तसं ना बघ, पण आता आमच तरी वेगळंच भ्या वाटायलाय बघ मम्मी. भ्या? कसलं? अगं आमच्या कपाटातला आमचं समजा दागिना आणि पैसे इथं पूजेला द्यायला लागणार की. अगं मग भ्यायचं काय? दे की. दे की काय दे की. ही माणसं जर परत कंगाल झाली म्हणजे काय करू आम्ही? अगं खोळे, कंगाल होऊ नये म्हणून लक्ष्मीची पूजा करत्यात. तू दे सगळं आपलं दागिनं. मामनजी मामनजी चहा आणू तुमच्यासाठी. हा ना की. काय होतात का? जी झाली का पूजनाची तयारी? जी समधी तयारी झाली बघा. आता अंजली आणि राणा आले की आपण पुढची पूजा करून घेऊया. कुठे गेले तो? अंजली तिच्या माहेरला गेल्या. मीच म्हणलं तिला जा म्हणून. लई दिवस झालं गेलीच नाही बघा ती. होय की. अहो गावातल्या गावात घर असून घरी जात नाही, कायम नुसतं कामातच असतं. मामनजी हे घ्या चहा. अरे आबा आजच्या लक्ष्मी पूजनाला मी माझ्या नव्या बिझनेसची सुरुवात करणार आहे. बिझनेस कसला बिझनेस? सांगतो. राणादान वहिनीसनी येऊ दे, पूजेच्या टायमाला सगळ्यांनी सांगतो. वा चांगलंय. आजच्या मुहूर्तावर तू नवं काम सुरू करतोय, चांगलंय. आबा मी जरा अवध्या संगड बाहेर जाऊन येतो, काम होतं महत्वाचं. सूरज पूजेच्या टायमात पोच. हा अगं पूजेच्या टायमाला अनाउन्समेंट करायचे मला. पूजा चुकून कसं चालेल? हे असं गेलो आणि असं आलो बघ. चालेल.
अरे देवा, माझ्या लेकीचं काय होणार रे? मम्मी सणासुदीचा कशाला गडोस केला हात लावून बसल्यास? मला वाटलं माझ्या लेकीचा संसार सुरळीत सुरू आहे, माझ्या लेकीचं भविष्य लई चांगलं आहे. पण कशात काय फाटक्यात पाय, माझ्या लेकीला इथं काळ कुत्रा विचारे ना. म्हणजे अगं तुला तुझा नवरा काय करतोय ते माहित नाही, विचारलं तर सांगत नाही. तुझ्या नवऱ्याला मुठीत कसं ठेवायचं हे शिकवलं होतं ना तुला? नंदुडे नंदुडे, मला लई भ्या वाटायला लागली अगं. मम्मी तू आता उभं रामायण उभं करू नकस हा, आत्ताच सांगतो तुला. आमचा नवरा आमच्या मुठीतच आहे, तू काळजी करू नकस. ढेकळं मुठीत आहे? सांग बघू काय बिझनेस करणार आहे? सांगितलं का तुला? नाही ना व? तो सांगणार त्याच्या वहिनीला आणि भावाला. तू पैशाची आम्हाला बी सांगणार, सांगावंच लागणार मम्मी. अगं आमच्याशिवाय पैसे कोण देणार आहे त्यासनी? हे बघ मम्मी, भाऊ भाऊ म्हणून लई मिरवत्यात ग, पण मागच्या टायमाला याच भावानं बिझनेस सुरू होण्याच्या आधी गुंडाळला होता. काही नाही ग मम्मी, असले 56 बिझनेस येतात आणि डबऱ्यात जात्यात बघ. आणि तुला खरं सांगतो मम्मी, सूरजवर या घरात कुणाचा बी विश्वास आहे, कुणाचा बी नाही. नुसतंच बोलतीस ग, करत काहीच नाहीस. हा जावई बापू नवा बिझनेस करतात म्हटल्यावर तुझ्या सासऱ्याला किती आनंद झाला बघितलास नव? अगं खरंच तुझ्या नवऱ्याने जर बिझनेस सुरू केला नव तर तुझं काय खरं नाही. मम्मी हे बघ, मामांची माप खुश होत्याल, पण राणा भाऊजी यांना कधी बी पाठीशी घालणार नाहीत. आणि तसं बी सध्या त्या दोघांमध्ये काय फार बरं चाललेलं नाही ग पहिल्यासारखं. तू खरंच काळजी करू नकस मम्मी. मग देवच पावला की ग, तसं झालं तर खूपच चांगलं आहे. मी काय म्हणते, बिझनेस करायचा असेल तर करून देत की, पण तो तू म्हणशील तसाच झाला पाहिजे. आणि बिझनेसच्या सगळ्या नाड्या तुझ्या हातात ठेव. ठेवणार की, आमच्याच हातात ठेवणार. मम्मी अगं बिझनेस करायचा आता काय लागतं? तेव्हा आमच्या यांना जर बिझनेस करायचा असेल तर पहिलं या लक्ष्मीची पूजा करावी लागल, त्या लक्ष्मीच्या पाया बी पडावं लागल. नंदुडे नंदुडे. काका बोका, मला तर आजीने लाडू दिला खायला. काय सांगतोयस? भारीच की, कुठे मग? पोटात. काका बोका, हा? मावल्या कशी 2 घर, आपल्याला तर एकच आहे. अरे ते तिचं माहेर आहे, लग्नाच्या आधी माऊ तिथंच राहत होती, दोन्ही घर माऊचीच. लगीन केलं 2 घर मिळतात. मिळतात. तुझं करूया काय, म्हणजे तुला बी 2 घरं मिळतील. नाही, सच्चा पैलवान आहे, लगीन नाही करणार, ब्रह्मचारी आहे मी. अरे वा. काकी छान झाली. आरती म्हणायची. वा, आता खरी दिवाळी सुरू झाणार का वाटायला. बरं सुरू आहे ते, तू काहीतरी जाहीर करणार होता, कसला बिझनेस करणार होता रे? ते मी
ऑर्गॅनिक खत आणि बियाणे ऐकायचे ठरवले. म्हणजे दुकान टाकायचंय म्हणा की. सगळं ऑनलाईन असणार आहे. मोबाईलवर नुसतं ऑर्डर द्यायची, माल सगळा घरपोच होणार आहे. आणि आबा, अवध्या आणि मी दोघं बास आहे. उद्या बिझनेस वाढला तर 4 माणसं ठेवतो आता खाली. वा, चांगलंच आहे की. काय राणा? आबा एकदम बरोबर आहे. पण मग भांडवल कुठलं आणणार हो? आणि या आधी बिझनेसच्या नादात किती डबरा पडलाय माहितीये ना व? या टायमाला तसं काय बी होणार नाही, कारण जे काय भांडवल लागणार आहे ते एकदम कमी असणार आहे. ऑर्डर आली तरच पैसे गुंतवायचे. पण मग ते तरी कुठनं आणणार? करतो की आमचं आम्ही. मी देते. तसाही माझा महिन्याचा सगळा पगार शिल्लकच राहतो. नाही नाही, तुम्ही उगा कशाला मध्ये पडताय जाऊबाई? का नको? अहो सूरज भाऊजी आपल्या घरातलेच आहे. वहिनी, पण तुमचा पैसा कशाला उगाच? का नाही भाऊजी? अहो बहीण म्हणून तुम्हाला मदत करणं कर्तव्य आहे माझं. चला मग आम्ही पण बापाचं कर्तव्य पार पाडतो. सूरज, काय मदत लागली तर सांग. काय सूरज? आबा, या बिझनेस मध्ये पैशापेक्षा रानादाची ज्यादा गरज आहे. त्यानं ऑर्डर दिली तर बाकी शेतकरी बी ऑर्डर देतील. नाही नाही नाही, हे बघा तुमचा बिझनेस आहे, तुमचं तुम्ही काय ते बघा बरं. मागच्या टायमाला बी जाऊबाईंचा कोणती दोस्त आलता, काय कल्पेश का फल्पेश काय नाव त्याचं, चायनीज खताच्या नादामध्ये तुम्ही राणा भाऊजीची मान खाली घालायला लावली होती. हे बघा कृपा करा, या टायमाला असले काय भानगडी करू नका सा. राणा भाऊजी तुम्ही बी मध्ये पडू नका हो. नाही वहिनी, मागच्या टायमात आणि या टायमात फरक आहे. सूरज, माझा फुल सपोर्ट आहे तुला. मागच्या टायमाला तू ज्या काय स्कीमा घेऊन आला होता त्या जमिनीत इस्कालवा निघाला होता, म्हणून मी नाही म्हणतो. पण ते या टायमाला काय ते काय असते ऑर्गॅनिक असेल तर माझा फुल सपोर्ट आहे तुला. तुला पहिली ऑर्डर माझ्याकडनं. पण राणा भाऊजी अहो. नाही वहिनी, माझा भाऊ काहीतरी करायला, त्याला मागं खेचण्यात काय पॉइंट आहे का? अहो नाही, माग खेचायचं नाही म्हणालोय, पण मागच्या टायमाचा अनुभव आहे. ते कॉर्नचा बिझनेस आठवतोय का? वहिनी ते इसरा समजा आता. सूरज आता पहिल्यासारखं राहिला नाही. गेला नव्हतं तू जरा. मला राग कधी नव्हताच. तू चुकीचं काम करायला निघाला होता म्हणून जरा आवाज चढला होता. पण तो जमिनीचा शेतकऱ्यांच्या भल्याचा विचार करायला तर मी तुझ्या संगत असायला पाहिजेच.